नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ती सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढत असते. पोहे वगैरे जे काही आहे ते प्रत्येकाला ती काय हवं काय नको देत असते आणि तेवढ्यात तिथे राहुल येतो. राहुल म्हणतो की कला थांब, आज मात्र मी माझ्या हाताने नैनाला ब्रेकफास्ट देणार आहे. तेव्हा आता कला म्हणते की काय असं का. राहुल म्हणतो की कालपासून नैना जी काही आहे बिचारी जरा ट्रेसमध्ये आहे. सगळेच जण तिच्यावर खूप आरोप करतात. खरंच तिचा मूड ऑफ आहे, पण मला असं वाटलं की जे काही आता तिच्यासाठी आहे ते मी करावं. आता कला विचारच करत असते की राहुल असं का करत असेल. त्यानंतर आबा तर खुश होतात. आता राहुल आता मस्त नैनाला जे काही हवं नको ते बघत असतो. तर आबा खुश होऊन सोहमला म्हणतात की सोहम, अरे तू सुद्धा तुझ्या बायकोला काय हवं काय नको हे बघत राहा. हे बघ, ती मात्र छोटी आहे परंतु जालिम आहे बर का. आणि तेवढ्यात राहुल आता किचन मध्ये जातो आणि अद्वैतच्या कॉफीमध्ये तो आता ते जी काही गोळ्यांची पावडर आहे तर ती मिक्स करतो अगदी सगळ्यांच्या नजरात चुकून. आणि तेवढ्यात अद्वैत बाहेर येतो. आबांना आता तो सुप्रभात असे म्हणतो. तर आबा सुद्धा खुश होऊन सुप्रभात असे म्हणतात. राहुल मुद्दाम आता लगेच अद्वैतला म्हणतो की दादा हे बघ, मी तुझ्यासाठी सुद्धा कॉफी बनवतो. आणि तेवढ्यात आता अद्वैत तर खुश होतो. परंतु लगेच आता कला विचारते की अरे राहुल, फक्त आणि ही नैनासाठीच कर, मी चांदेकर साठी बनवते. राहुल म्हणतो की अगं कला नकोय, उगाच दोन वेगवेगळ्या कॉफी कशाला करायच्या. तो आता अद्वैतला विचारतो की दादा तुला केली तर चालेल ना. अद्वैत म्हणतो की हो नीट कर मग चालेल. तेवढ्यात मात्र आता राहुल लगेच त्याच्या कॉफीमध्ये त्या गोळ्या मिक्स करतो आणि तो सगळ्यांकडे बघत असतो. तेवढ्यात त्या गोळ्या त्याने मिक्स केलेल्याच असतात. आता अनामिका सोहम जवळ येते आणि हळूच म्हणते की काय मला कधी अशी बेस्ट अशी जी काही ऑफर आहे ती नवऱ्याकडून कधी मिळणार बरं. सोहम म्हणतो की अनामिका मी प्रयत्न तर करतोय ना. तर लगेच आता अनामिका म्हणते की तुला आबांनी सांगितल्यानंतर का. आणि हे असं बाकीच्यांचं बघून अरे सोहम यात काहीच मजा नाही. थोडंसं हसते, सर्वांना दाखवते की मी हसते, खुश आहे. खुश होऊन सोहमशी बोलते आणि सोहमला बरोबर झटका देते. म्हणते की हे पग कधीतरी डोक्याचा वापर स्वतःच्या करत जा. आता राहुल जे काही वागत आहे तर त्याचा कलाला संशय येतो. कला म्हणते की नक्की काहीतरी आहे, कारण हा इतक्या लवकर इतकं चांगलं नाही वागू शकत. कारण कधीही राहुल असं वागला नव्हता, मग आत्ताच त्यानं काय इतका चांगला वागत असेल की याच्या मनामध्ये काय आहे. आणि तेवढ्यात लगेच आता आबा म्हणतात की राहुल, अरे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी प्रेम हे वाढतं. राहुल म्हणतो की हो आबा. आणि तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर गौरव परांजपे ह्या श्रीनाथ ज्वेलरचा फोन येतो. तेव्हा आता जीपी नावाने तो सेव्ह केलेला असतो. राहुलचा जो काही खुर्ची आहे त्या टेबल समोर तो आता मोबाईल असतो आणि तो पालथा घालून ठेवलेला असतो. राहुलचा फोन वाजत असतो तर कलाही बघते आणि नैना सुद्धा. नैना राहुलला आवाज देते की राहुल, अरे तुझा फोन वाजतोय. कला म्हणते की थांब मी तुझ्याकडे आणून देते. कलाही तो फोन उचलते. राहुल धावतच आलेला असतो. घाईने मात्र तो आता कला अद्वैतला कॉफी वगैरे देतो नैनाला आणि लगेच तो ट्रे खाली ठेवतो आणि धावतच कलाजवळ येतो. कलाने तोपर्यंत आता त्या फोनवर जो काही जीपी नावाने तो नंबर सेव्ह केलेला आहे हे बघितलेलं असतं आणि कला बघतच असते. तेवढ्यात राहुल तिच्या हातातून घाईने फोन घेतो आणि लगेच आता इतका घाबरतो. रोहिणी मात्र आता हे बघतच असते. राहुल खूप घाबरलेला असतो आणि घाबरतोच तो कलाला म्हणतो की घेतो मी फोन. आता सारखी त्याच्याकडे बघत असते आणि त्याच्याकडे बघत ती मनात म्हणते की जीपी, आता हा जीपी कोण असेल. जी कॉफी नैनाला आहे तर ती नैनाला देतो आणि अद्वैतला सुद्धा. तर नैना कॉफी पिते तर राहुल तिला विचारतो की कॉफी कशी झाली. तेव्हा नैना म्हणते छान. आता कला बारकाईने राहुलकडे बघतच असते. तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर पुन्हा फोन येतो. लगेच आता राहुल रजनीला म्हणतो की हे बघा, तुम्ही अंजूला माझ्या रूम मध्ये नाश्ता पाठवून देण्यासाठी सांगा, मी तोपर्यंत रूम मध्ये आहे, जरा काम आहे मी येतो. राहुल पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो. कला आता बारकाईने त्याच्याकडे लक्ष देऊनच असते. कला विचार करते की म्हणजे फोन आल्या आला हा इतका घाईने वर का गेला असेल आणि नक्की हे जीपी प्रकरण आहे तरी काय. कलाला आता चांगला संशय आलेला असतो. त्यानंतर आता इकडे अनामिका मुद्दाम सोहमला अगदी म्हणजे त्याला मनात वाईट ठरवण्यासाठी, त्याला ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन येण्यासाठी आणि तो दारूच्या आहारी जाण्यासाठी आता एक नाटक करते. नाटक करत मात्र ती आता आपल्या मैत्रिणीशी बोलत आहे असं सोहमला दाखवते. सोहम तेथेच आता कपाटातून आपले कपडे वगैरे घेत असतो आणि अनामिका फोनवर बोलत असते आणि थोडंसं डोळ्यात पाणी आणते. ती म्हणते की मला असं वाटतं की मी सुंदर नाहीच, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही, कारण लग्न तर आमचे झाले परंतु माझा नवरा माझा नाही, तो माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. नक्की असं का. त्याच्या नजरेमध्ये आपण खरंच खूप सुंदर असावं आणि त्याच्या नजरेत आपण छान असावं हीच आपली अपेक्षा असते, परंतु बहुतेक माझ्या नशिबात ते काहीच नाही. बघ ना अगं, किती दिवस झाले आमच्या लग्नासाठी परंतु त्याला
त्या मुलाला काहीच माझ्याविषयी वाटत नाही. आता बोलता बोलता हसत सुद्धा असते आणि तिच्या मागे सोहम असतो. सोहमला आता हे ऐकून भलताच राग येतो. परंतु आता अनामिका ही अगदी नाटक करत हे सर्व बोलत असते. पण मात्र मी किती प्रयत्न करायचं त्याला अगदी खुश करण्यासाठी, म्हणून आता ती रडण्याचं नाटक करतच असते. तेव्हा सोहमला आता स्वतःचाच राग येतो. सोहम म्हणतो की खरंच मी माझ्या बायकोशी असं वागतो का? अनामिका माझ्यामुळे अस्वस्थ आहे, मी नक्की काय करू? तो लगेच निलेशला मेसेज करतो आणि हाय निलेश, मला आजच्या आज तुला ताबडतोब भेटायचं आहे असं मेसेज त्याला पाठवतो. प्लीज मला भेटशील का असे रिक्वेस्ट सुद्धा करतो. मात्र आता अनामिका इतकी खुश होते आणि आता नक्की याने निलेशला मेसेज केलेला आहे, तिला ओळखते. ती आता मनात म्हणते की आता मात्र निलेशला सांगायला हवं की आता मात्र सोहम त्याच्या म्हणजे दारूच्या आहारी येऊ शकतो. ती आपण जे ठरवलेलं आहे तसं व्हायला सुरुवात झालेली आहे. तर म्हणूनच आता अनामिका इतकी खुश होते. नंतर आता कला ही रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यानंतर ती सारखा तोच विचार करत असते की राहुलच्या मोबाईलवर जीपी नावाचा नंबर कुणाचा सेव्ह असेल. तिला आठवते की एकदा तिने ह्या अद्वैतच्या तोंडातून गौरव परांजपे श्रीनाथ ज्वेलरवाला याचं नाव ऐकलेलं असतं. तेव्हा ती आता विचार करते की जीपी म्हणजे गौरव परांजपे की तोच असणार. तेवढ्यात आता अद्वैत आत येतो. तर कला ही चांदेकरला म्हणते की चांदेकर, अरे खूप महत्वाचं आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता अद्वैत विचारतो की काय झाले? तर कला म्हणते की हे बघ, आता नाश्ता करताना मात्र एक गोष्ट घडली. राहुलचा फोन वाजला तेव्हा तो कॉफी करत होता, म्हणून मी त्याचा फोन घेतला आणि जेव्हा मी त्याचा फोन घेतला त्याला फोन द्यायला जाणार तोच फोन माझ्याकडून हिसकावून घेतला आणि तो खिशामध्ये टाकला. हे बघ, मी तेव्हा ते नाव वाचलं होतं, जीपी नाव होतं त्यावर. आणि थोड्या वेळाने मात्र तोच फोन त्याला पुन्हा आला आणि तेव्हा मात्र तो पूर्णपणे घाबरून गोंधळून गेला. लगेच फोनवर बोलण्यासाठी रूम मध्ये निघून गेला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मग मी तेथे होतो. तेव्हा कला म्हणते की अरे तू तेथे होता, अरे पण मी जे म्हणते ते ऐकून घे, कारण त्याच्या फोनवर जे काही होत तुला कळतं का? जे काही जीपी हे नाव आहे तर तो गौरव परांजपे असेल. काल रात्री सुद्धा त्याबद्दल आपलं बोलणं झालं होतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तू काय विचार करते, गौतम पाटील किंवा काहीतरी वेगळं असं नाव असू शकतं, तर गंगाधर पंत असं कुठलंही नाव असू शकतं. मग तूच लगेच डायरेक्ट खात्रीने इतकं गौरव परांजपे हे नाव असेल असं का म्हणू शकते? यावर आता कला म्हणते की अरे मला शंका आली म्हणून मी तुला हे सर्व सांगते. यावर आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ, कालपासून तुझी बहीण आहे तर ती चुका करते, परंतु तू मात्र त्याकडे लक्ष देत नाही. माझा भाऊ कसा चुकीचा आहे हेच फक्त तू दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बाकी म्हणजे तू तुझ्या बहिणीकडे काही लक्ष देत नाही. परत कला म्हणते की हे बघ, येथे प्रश्न आहे भावा बहिणीचा नाही, तर येथे प्रश्न आहे तर तो गुन्हेगाराचा. जो कोणी हा गुन्हेगार आहे तर तो आपल्या हाती लागायला पाहिजे. मग नक्की हा जीपी माणूस कोण आहे ते शोधून आपल्याला काढावंच लागेल. परत अद्वैत म्हणतो की हे बघ, खरे सत्य काय आहे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे, त्यापेक्षा नातंही त्यापेक्षा मोठं असतं हे सुद्धा मला मान्य आहे. पण हे बघ, नातं हे नातं असतं. आपल्या भावा किंवा बहिणीने एखादी जर चूक केली पण थेट असे आरोप नाही करू शकत. आपल्याला त्यांचा संशय आला तर आपण लगेच त्यांना दोषी नाही ठरू शकत. आत्यात हे असं नाही चालत. जेव्हा हे बघ, जेव्हा तुझ्या नयनाचा फोटो शूट प्रकरण आणि जेव्हा हिऱ्यांच्या बाबतीत जे काही आहे ते सगळं प्रकरण समोर आल्यानंतर तरी सुद्धा तुला काहीच वाटलं नव्हतं हे मला माहिती आहे. ती सुद्धा तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा तू तलवार काढून सत्य शोधण्याच्याच मागे आहे. इमोशनल होण्यापेक्षा प्रॅक्टिकल होऊन सत्य शोधलं पाहिजे. या मूड मध्ये तू होती, परंतु हे बघ, कधी कधी मात्र एकाच गोष्टीचा विचार करून नाही चालत, तर गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागतो. त्यावर आता कला ही अद्वैतचं सर्व बोलणं ऐकून म्हणते की हे बघ चांदेकर, जर असं काही केले नक्की यामागे सर्व खरा सूत्रधार कोण आहे, कोण गुन्हेगार आहे हे आपल्याला अद्यापर्यंत सुद्धा नाही कळणार. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मात्र ह्या प्रकरणात त्यांच्या जवळचे न दाखवता तिराहित माणसासारखा त्यांचा शोध घेतोय असं दाखवायला पाहिजे. नातेवाईक म्हणून नकोय. आता अद्वैत डोक्याला हात लावतो. तो म्हणतो की मला काय वाटतं की मिसेस खरेंना सुद्धा कळलं असतं, परंतु तुला समजवणं मात्र खूप कठीण आहे. परत कला सुद्धा विचार करत बसते आणि ती अद्वैतला म्हणते की हो ना चांदेकर, तू बरोबर बोलतो, कारण जे काही काल प्रकरण झाले त्याचा आईला सुद्धा खूप त्रास झाला असेल, ती टेन्शन मध्ये असेल, विचार करत असेल. नयनाताईमुळे जर काही झाले तर आईला खरंच त्रास होतो. मात्र नक्की आहे की ती या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेते. नयनाताईला
याचा काहीच फरक पडत नसतो. ती कधीही आमचा विचार करत नाही. तिला हेच कळत नाही की तिच्यामुळे आईला मला त्रास होतोय म्हणून. परत अद्वैत विचारतो की इतकं सगळं झाल्यानंतर तू एखादा कॉल मिसेस खरेंना केला होता? परत कला म्हणते की अरे मी चांदेकर करणारच होते, परंतु अद्वैत म्हणतो की नाही जमलं ना, कामात अडकली असेल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊयात आणि त्यांना भेटून येऊयात. अद्वैत तर निघलेला असतो, पण कला ही विचारच करत बसलेली असते. तर अद्वैत तिला पुन्हा म्हणतो की चल. तेव्हा कला म्हणते की चांदेकर प्रकरणात जो कोणी गुन्हेगार असेल तर त्याला आयुष्यामध्ये मी कधीही माफ नाही करणार. नंतर आता संगीता ही काजल आणि दिनकर यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि त्या दोघांना आवाज देऊन नाश्ता करायला सांगते. काजल आता संगीताचा हात धरते आणि खरे बाई तुम्ही सुद्धा आमच्यासोबत नाश्ता करून घ्या. तेव्हा संगीता म्हणते की मला नकोय. काजल म्हणते की हे बघ आई तुला ऐकावं तर लागेल. दिनकर सुद्धा म्हणतो की हो संगे काजलचं ऐक, तू नाश्ता कर. संगीता म्हणते की थांब म्हटले ना मी तुला. काजल लगेच आता खाली बसते. संगीता तिच्या हाताला धरून म्हणते चल आता इथे बसून तू नाश्ता करून घे. आता संगीता टेन्शन मध्येच असते. तर दिनकर आता तिच्याकडे बघून म्हणतो की हे बघ संगे, अगं तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे हे न समजण्या इतका मी काही परका आहेस का? की वर्ष मी तुझ्यासोबत संसार केला, माहिती आहे की तू अन्न आणि पाण्याचा त्याग केलेला आहे. आपल्या पोरीचं हे जे प्रकरण आहे तर ते संपेपर्यंत मात्र तुझ्या मनात अपराधीपणाची भावना राहणारच. यासारख्या चांदेकरांना आपल्या पोरीने फसवले तर खरंच तुला मनातून खूप वाईट वाटतंय. परंतु हे बघ अगं आपली पोरगी लाख चुकली असेल, परंतु याचा त्रास तू स्वतःला का करून घेतेस? का तू लगेच आता इतकं म्हणजे अन्न पाण्यावर त्याग करते? हे पग संगे काही होणार नाही, तू कशाला इतकं टेन्शन घेतेस? संगीता म्हणते की ताईने कितीही चुकली असेल परंतु मीच तिच्यावर संस्कार केले आहे, मग मीच कुठेतरी चुकली असेल, मग माझ्या चुकीची शिक्षा मलाच व्हायला हवी. जी काही शिक्षा मी केलेली आहे तर माझ्यामुळेच मी तिला चांदेकरांच्या घरात म्हणजे देण्याचा प्रयत्न केला होता. मीच चुकले, मीच त्यासाठी खूप जबाबदार आहे, मग माझ्या चुकीची शिक्षा मलाच व्हायला हवी. म्हणून संगीता आता स्वतःला दोष देश आतमध्ये निघून जाते. काजल आणि दिनकर तिला आवाज देतात. तू संगीता ऐकायला तयार नसते. काजल आता खरे बाई म्हणून खूप ओरडते. तू संगीता आतमध्ये निघून जाते. त्यावर आता लगेच काजल ही दिनकरला म्हणते की बाबा हे बघा तुम्ही खाऊन घ्या, मी समजावते खरे बाईंना. काजलला सुद्धा खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे ओम आता एका हॉटेलमध्ये निलेशला भेटायला आलेला असतो आणि तो सांगतो की खरंच मला खूप त्रास होतोय, अरे तूच मला काहीतरी सांग की मी आता अनामिकाशी वागू कसं? बायकोचं हे बोलणं ऐकून कुठला नवरा शांत राहू शकतो? परत निलेश म्हणतो की हे बघ सो मी एकदम क्लिअर बोलतो, तुला बरे वाटावं म्हणून तुझ्या तोंडावर एक बोलायचं आणि नंतर एक बोलायचं, असलं मला नाही जमत. त्यावर आता सो म्हणतो की अरे मग तू सांग मला नक्की काय करायचं आहे, नक्की फॉर्मॅलिटीज तू काय करतोस? निलेश म्हणतो की हे बघ अरे तू चुकतोय, अनामिका बरोबर आहे, तिची काही चूक नाही. मला की सो म्हणतो की हो राईट आहे तुझं. तर निलेश म्हणतो की हे बघ तू काही टेन्शन घेऊ नको, अशा वेळी चुका हे सुधारायच्या असतात, असं रडत बसायचं नसतं, कधीतरी असं होत असतं. त्यावर आता सौ म्हणतो की कधीतरी नाही रे, तुझ्याकडून हे मात्र नेहमी होते. तरी मी काजलचं आयुष्य सुद्धा बर्बाद केले आणि आता अनामिकाचं सुद्धा करतोय. सोहमला इतकं वाईट वाटतं, परंतु अनामिका बरोबर त्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवते. तर आता निलेश त्याला दारू पिण्यासाठी म्हणतो की हे बघ त्या सगळ्या अगोदर तुला तुझं डोकं शांत ठेवण्याची गरज आहे आणि तेवढ्यात जी काही दारूचा ग्लास आहे तर तो सोहम समोर ठेवला जातो. हे बघ अरे तू जास्त विचार करू नकोस, नक्की आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल, एकदा ट्राय कर. म्हणून तो आता त्याला ती दारू प्यायला सांगतो. सोहम आता त्या ग्लासकडे बघत असते आणि नको नाही मला असं म्हणून तो लगेच आता उठायला सुरुवात करतो, परंतु परत खाली बसतो आणि म्हणतो की हे बघ कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी नाही करायची, मला ही दारू नकोय असे स्पष्ट म्हणतो. तर त्यावर आता निलेश म्हणतो की बरं ठीक आहे तुझी मर्जी असेल, परंतु हे बघ तू तर पार्टी वगैरे जे काही आहे तर त्यामध्ये तर घेतच असतो, म्हणून मी तुला आग्रह करतो बाकी जे काही आहे ते तुझं तू बघ. आता सोम पुन्हा त्या ग्लास जवळ आपला हात नेतो आणि मागे ओढतो. त्यानंतर आता संगीता इकडे किचन मध्ये येऊन विचार करतच बसलेली असते. तर काजल आता गुपचूप येते आणि ती सुद्धा पोहे वगैरे खात नाही, प्लेटी तशाच ठेवते. बाहेर येते आणि दिनकरला म्हणते की हे बघा आई आता आपलं काही ऐकून घेणार नाही, त्यापेक्षा आपण कलाताईला हे सर्व सांगूयात, आता आईला समजावेल. तेव्हा दिनकर म्हणतो की नको ग, अगं गुंड्या हे बघ तिला कशाला त्रास, एकतर तिच्या मागे खूप टेन्शन आहे. आता कला आणि अद्वैत तेथे घरी येतात आणि कला पुढे येते. गुंड्या आणि बाबा असं म्हणते. आता कलाला बघून तर आता काजलला आनंदच होतो. ती लगेच आता कलाला म्हणते की बरं झालं ताई तू आलीस, तुला खरंच 100 वर्ष आयुष्य आत्ताच तुझी आठवण काढली होती. आईने खूप टेन्शन घेतलेलं आहे तर ती अजिबात काही खात सुद्धा नाही आणि पाणी सुद्धा पित नाही. दिनकर सुद्धा म्हणतो की हो ना कला, अगं तिने खरंच खूप टेन्शन घेतलेलं आहे. मात्र आता शेजारच्या बायका आलेल्या असतात
असतात त्या जे काही बोलले आहे तर काजल झालेला सर्व घडलेला प्रकार मात्र आता कलाला सांगतो. आता कलाला हे सर्व ऐकून आता धक्काच बसतो. कला म्हणते की थांब गुंड्या, मी आईशी बोलते. पण कला आता आतमध्ये येते तर संगीता एकटक विचारात पडलेली असते. मुद्दाम आता संगीताला खुश करण्यासाठी म्हणते की वा वा आई, खरंच काय घमघमाट सुटला ग चहाचा, बरं माझ्यासाठी सुद्धा एक कप भर बरं. आता संगीता म्हणते की कला तू, आणि थांब मी तुझ्यासाठी चहा भरते. तेव्हा कला म्हणते की आई स्वतःसाठी सुद्धा एक कप भर. आता संगीता म्हणते की तुला नक्की काजू आणि बाबा यांनी सांगितलं असेल. तेव्हा कला म्हणते की हो कळले ना तुला, आता चल बरं तू सुद्धा माझ्यासोबत चहा घे. ती आता बरोबर म्हणते की हे बघता ग आई, तू कशाला इतका स्वतःला त्रास करून घेतेस. नैनाताईला कितीही काही सांगितले तरी सुद्धा ती यापुढे आयुष्यात चुका करतच राहणार. मग तू कायम असा स्वतःला त्रास करून घेत राहणार का? तुला असं वाटतं का ग ती सुधारेल म्हणून? हे बघ तसं काही होणार नाही. मग का तू स्वतःला त्रास करून घेतेस बरं? नैनाताई एकटीच तुझी मुलगी आहे का? माझा आणि जो काजूचा विचार आहे तुझ्या मनात येत नाही का? हे बघ आई, तू इकडे स्वतःला त्रास करून घेते, स्वतः काही तिचा जे काही अपराध आहे त्याचा परिणाम तू भोगते, परंतु तिचा तिला काहीच फरक पडत नाही. तिला काहीच त्याचं घेणं देणं नाही. आई ती तर तिकडे मजेत आहे, तू मला विचार तिच्याबद्दल. तेव्हा आता हे सर्व ऐकून संगीता म्हणते की माझ्या संस्कारातच खोट आहे. त्यावर आता कला म्हणते की नाही, अजिबात नाही. हे बघ आई, तू आमच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. माझ्याकडे आणि गुंड्याकडे बघून सुद्धा तुला असे नाही वाटत का? आता संगीता कलाच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत म्हणते की कला बाळा, तू गुणाची आहेस ग. काजू सुद्धा समजूतदार आहे, परंतु त्या नैनीचीच अक्कल कुठे अगदी भान ठेवायला जाते, खरंच काही कळत नाही. त्यावर आता कला समजावते की हे बघ आई, यात तुझी काहीही चूक नाही. तर तुला कळते मग तरी सुद्धा तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस बरं? हे बघ आई, लोकांना वाटेल ते बोलून दे, परंतु तू मात्र ठामपणे सांग की माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. दुसऱ्यांनी मला कोणीही काही सांगण्याची गरज नाही. आणि हे बघ आई, जगाने तुला लढवायला शिकवलं, मग तूच अशी कोलमडून गेली तर कसं चालणार बरं? कला स्वतः आपल्या हाताने आईला चहा देते. आणि हे बघ आई, अजून एक गोष्ट, तुझं आणि बाबांचं वय आहे का ग आता? असं अन्न पाणी सोडून द्यायचं, अति कष्ट करायचे. त्यामुळे मला वचन दे आत्ताच्या आत्ता, यापुढे तू स्वतःची आणि बाबांची काळजी घेशील म्हणून. असलं कधीच करणार नाही, दे बरं चल. तेव्हा आता संगीता खुश होते आणि कलाच्या हातात हात देऊन ते आता कलाला वचन देते. नाही करणार असं म्हणते. तर कला म्हणते की हे बघ आई, तू अगोदर चहा घे. तर आता संगीता म्हणते की तू तशी नाही ऐकणार, म्हणून संगीताला आता चहा घ्यावाच लागतो. नंतर अद्वैत आणि संगीता हे सगळेजण बाहेर आता दिनकर काजल वाटच बघत असतात. तर कला संगीताला म्हणते की आई, चहा कसा झाला बरं? तर आता संगीता म्हणते की भारी. तेव्हा आता लगेच कला विचारते तर भारी? अगं आई, एकदा तरी म्हण ना अगं जगात भारी असं. तेव्हा संगीता हसून जगात भारी असे म्हणते आणि तेव्हा कुठे कला खुश होते. दोघी आता एकमेकींना अगदी खुश होऊन मिठी मारतात. तेवढ्यात लगेच आता अद्वैत आवाज देतो की मिसेस खरे बाहेर आहे, बाहेर केव्हाची वाट बघतोय चहासाठी. संगीता म्हणते की अरे जावई बापू सुद्धा आलेत आणि त्यांना सुद्धा चहा द्यायचं बाकी आहे. तर कला म्हणते की हो ना जावई बापू, म्हणून संगीताची अगदी गंमत करते. मात्र आता रॉकेट अगदी पांढरे केस वगैरे लावून अगदी तेथे देवादेवा करत खिडक्या दरवाजे लावून घेत असतो. हातामध्ये काठी असते, धोतर वगैरे घातलेले असते आणि देवादेवा करतच आता आलेला असतो. दरवाजा लावून घेतात. त्याला बघून आता सर्वजण खूप घाबरतात. त्याला विचारतात की कोण आहे तू, कोण घरामध्ये का घुसलास? तेवढ्यात राकेट आता मावशी म्हणतो. तेव्हा आता दिनकर विचारतो की काय, कसली मावशी? लगेच संगीता म्हणते की बघा अहो, तो मला मावशी सुद्धा म्हणतोय. राकेट म्हणतो की मला ओळखलं नाही, म्हणून तो आपला पांढऱ्या केसांचा टोप बाजूला करतो आणि म्हणतो की मी रॉकेट. सर्वांना हसू येते. तर संगीता म्हणते की रॉकट्या मुर्द्या, अरे काय हे सोंग केलं? लगेच आता रॉकेट म्हणतो की काजल, अगं बाहेरून माणूस आला, म्हातारा माणूस आहे, पाणी तरी आणून दे. काजल म्हणते की चूप, तू अगोदर हे सर्व काय केले ते सांग. मात्र आता लगेच रॉकेट खाली बसतो. हातामध्ये ती काठी असते आणि दाजी अहो तुम्हाला काय सांगू, मी गरीब आहे, त्यामुळे लोकांचे पैसे खूप अगदी देणं बाकी आहे. लोक माझ्या मागे लागलेत की पैसे दे पैसे दे. हे बघ सगळे लोक मला मारण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मावशी हे बघ मी जर येथेच थांबतो. तू जर आता येथे घरात असेल, जर तुला लोकांनी बघितलं तर कोणी आतमध्ये नाही येणार. अद्वैत लगेच म्हणतो की रॉकेट, अरे जर तुला काही अडचण असेल, मदत हवी असेल तर मला सांग.
तेव्हा संगीता लगेच म्हणते की नाही हो जावई बापूचाही नेहमीच असतो, नसल्या उदाऱ्या करून ठेवतो आणि सर्वजण आता छान असतात तर रॉकेट निघून जातो. तेव्हा कला ही संगीताला म्हणते की आई हसताना खरंच किती छान दिसतेस ग, तीच कायम हसत राहा. तेव्हा आता लगेच निघू का असं कला विचारते. तर संगीता म्हणते की अगं तेवढा चहा तरी घे. कला म्हणते की आई मी नंतर येते. तर संगीता म्हणते की जावई बापूंना सुद्धा चहा. तर अद्वैत म्हणतो की नाही मिसेस, खरे मी नंतर येतोय, स्वतःची काळजी घ्या, आमची काळजी करू नका आणि खाऊन घ्या हे बघा. तर कला म्हणते की गुंड्या हे बघ आईने खाल्लं का, किती खाल्ले याचे फोटो मला पाठव. आता काजल म्हणते की हो 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 ओके बॉस डन. ते बोलून आता बाय बाय करत कला आणि अद्वैत निघून जातात. तेव्हा संगीता खूप अशी खुश होते. ते दोघी बाहेर आलेलीच असतात, परंतु आता गाडीजवळ येतात. रॉकेटची जी काही चप्पल तिथे पडलेली असते. अद्वैतला खूप हसू येते, बघ ना अगं ही चप्पल वेगळी ती चप्पल वेगळी. आता कला म्हणते की खरंच हे असलं रॉकेटच करू शकतो. आता अद्वैत म्हणतो की हो ना, असं वेषांतर करून कोण फिरू शकतं. कला म्हणते की हो ना, अरे मला खरंच अगदी कौतुकच वाटलं की असं कसं करू शकतो, पण सुद्धा त्याला ओळखू शकलो नाही. तेवढ्यात कलाच्या डोक्यात आता एक प्लॅन येतो. ती जोरात चांदेकर असं ओरडतेस. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की काय ग काय झालं, इतक्या जोराने का ओरडलीस. आता कला खुश होत म्हणते की अरे मला एक कल्पना सुचली, मी सांगू का तुला. असं वाटतं की मी सुद्धा वेषांतर करून जर श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये गेले तर ते मला नाही ओळखू शकणार आणि मला मात्र व्यवस्थित पुरावे सुद्धा आणता येतील. तेव्हा अद्वैत विचारतो की तुला इतकं सोपं वाटलं का ते. आता कला म्हणते की का, अरे ते हे सर्व करू शकतात तर मी सुद्धा करू शकते ना, तुला डाऊट आहे का काही. ठरलं तर मग चल, मी वेषांतर करूनच आता श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये जाणार म्हणजे जाणार, ती मात्र ठोस पुरावे घेऊनच परत येईल. आता कलाने पक्का निर्धार केलेला असतो. रॉकेटमुळे तिच्या मनामध्ये आता एक अशी भयानक कल्पना सुचलेली असते आणि कला लगेच आता ती वेषांतर करण्यासाठी तयार होते. ती घरी येते आणि विचार करत असते की आता मात्र मी वेषांतर करून जाण्याचं ठरवलेलं आहे, परंतु नक्की काय करू. तर तिच्या डोक्यामध्ये मागं तिने जे काही अद्वैतला खुश करण्यासाठी जो काही वेश केलेला आहे, जो पॅन्ट शर्ट घातलेला होता अद्वैतचे कपडे घालून, अद्वैतची जी काही ऍक्टिंग तिने केलेली असते हुबेहूब ती चांदेकर जशी बनली असते ते तिला आठवते. या अगोदर सुद्धा मी केलेले आहे हे तिच्या लक्षात येते आणि चांदेकर मी आता बनलेली आहे म्हणून ती लगेच चांदेकरचं कपाट उघडते, त्यातून कपडे घेऊन आता कोट घेऊन जेव्हा अंगात घालते आणि परत ती स्वतःलाच विचारते की मी यात ओळखू येईल का. तेवढ्यात आता अद्वैत येतो आणि अद्वैतने काहीतरी शॉपिंग करून आणलेले असतात. तेव्हा लगेच आता तो ढंटॅड्याने म्हणून आता खरेला बाजूला व्हायला सांगतो. मात्र आता जे काही केसांचे टोप आहे तर त्याने ते आणलेले असतात. तर कला त्याला विचारते की काय हे लावायचं आहे का. तर अद्वैत म्हणतो की हो. तर कलाच्या डोक्यात मस्त प्लॅन येतो आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आणि कला हे दोघे आता तयार होतात, आपले वेश बदलतात आणि जेव्हा आता कला ही अद्वैतला आरशासमोर म्हणजे उभं करते आणि कला सुद्धा आरशामध्ये बघत असते. दोघं आता एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांचं ते बदललेलं रूप बघून दोघांना आनंद होतो. तेव्हा मात्र ते श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये आलेले असतात दागिने विकत घेण्यासाठी. तेव्हा आता अद्वैत आता स्वतःचा चष्मा सावरत म्हणतो की माझ्या बायकोंना तुमच्या दुकानातील दागिने खरंच खूप आवडतात. मात्र समोर जो काही एक हार ठेवलेला असतो तर कलाही दाखवते. तर अद्वैत म्हणतो की हा तर आपल्याच येथील आहे. आता सर्व काही अद्वैत आणि कलाच्या लक्षात येते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.